कोटीचा, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, 25,000 कोटीचा शिखर बँक घोटाळा, बरोबर ना? ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे.पी. नड्डा यांना विचारला पाहिजे. जे.पी. नड्डा यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विचारायला पाहिजे. आणि अमित शहा सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी, ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी असं ज्या वल्गना करत होते त्या मोदीजींना विचारलं पाहिजे. या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग काय चक्की पिसाला पाठवणार होतात ना नवाब मलिक यांच्या बाजूला. आज हे दोन्ही लोक तुमच्या बरोबर आहेत. विचारा देवेंद्र फडणवीस यांना याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. लोकांशी तुम्ही खोटं बोलताय, या राज्याशी खोटं बोलताय, या देशाशी खोटं बोलताय.